व्हिडिओमध्ये आपण नगरपरिषद मधील नागरिकांसोबत होणारे असभ्य वर्तणुकीचे सदृश्य पाहतोय। कशा फोटो काढा सांगतो हा असं पैसे फोटो कशावर काढा नवीन कर कशा फोटो काढा सांगतो हा असं पैसे फोटो कशावर काढा नवीन कर कशा फोटो काढा सांगतो हा असं पैसे फोटो कशावर काढा नवीन कर। आताच काही दिवस अगोदर नगरपरिषदेने पक्षपाती कारवाई करत एका गरीब पान ठेल्यावाल्याची पानपट्टी तोडलेली होती, ते आपण पाहू शकता। अशा प्रकारामुळे नगरपरिषदवर प्रचंड प्रमाणात नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे। चला तर वळूया आपल्या पुढच्या माहितीकडे। नगरपरिषद बांधकाम कार्यालयात कामकाजाच्या शिस्तीचा अभाव आणि जबाबदारीचे उल्लंघन झाल्याचा प्रकार समोर आहे। नगरपरिषद बांधकाम अभियंता सतत गैरहजर असते म्हणून फोटो काढत आहे म्हणून किती मुजोर वर्तणूक शिपायाने केली, शिवाय बांधकाम अभियंता असे सामान्य नागरिकांसोबत मुजोरपणाने वागतात अशी तक्रार ही सामान्य नागरिक करत आहे। नगरपरिषद बांधकाम अभियंता अधिकाऱ्याने कार्यालयात जाता घरी बसून काम करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या अनुपस्थितीत चपराशीनेच अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून कार्यालयीन कामकाज हाकण्याचा प्रयत्न केला। हा प्रकार समोर आला तेव्हा कार्यालयात आलेल्या नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला। नागरिकांनी पाहिले की चपराशीच अधिकाऱ्याचा वेश करून निर्णय घेत आहे। नगर परिषदेमधील बांधकाम विभागात बांधकाम अभियंता रोशन सुर्वे यांनी सामान्य नागरिक शंकर राऊत यांच्यासोबत चुकीची वर्तणूक करत कर्तव्यहीन वागत असल्याबाबत व माहिती देण्यास टाळाटाळ व उलटसुलट उत्तर देणे, नेहमी बांधकाम कार्यालयात हजरत न राहणे याची विचारणा केली असता त्यांच्यासोबत मुजोरपणाने बोलणे व त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती न देता व काहीतरी विचारत आहे म्हणून थर्ड पार्टी व्यक्तीला बोलायला लावणे या सर्व प्रकाराची लेखी तक्रार नगर परिषदेला दिली। सर्व प्रकाराची दक्षता घेता लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकार व्हिडिओ आणि फोटो घेत असता पाठीमागे उपस्थित असलेल्या शिपाई याने असभ्य वर्तवणूक करून फोटो व्हिडिओ काढण्यापासून रोखले। यावरून सर्व समजू शकता की सामान्य नागरिकांसोबत येथे मुजोरी व दादागिरी करण्यात येते। यामधून पत्रकारही सुटला नाही व लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न नगरपरिषद बांधकाम विभाग रिसोड येथे झाला। वरिष्ठ अधिकाऱ्यांना यावर तत्काळ चौकशी करून संबंधित नगरपरिषद बांधकाम अभियंता अधिकारी आणि चपराशा विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली पाहिजे। नागरिकांच्या मते नगरपरिषद बांधकाम कार्यालयांमधील अशा प्रकारांमुळे लोकसेवेचा दर्जा खालावत चालला आहे। आम्ही कार्यालयात आलो पण अधिकारी कामावरच नाहीत, उलट चपराशीच त्यांच्या खुर्चीवर बसून निर्णय घेत होता, असे एका नागरिकाने सांगितले। सरकारने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर नियमांची अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे। संबंधित प्रकरणाचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवून लवकरच योग्य ती कारवाई करण्याची अपेक्षा आहे। जनतेचा अधिकार न्यूज रिसोड।